नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, आजची गोष्ट आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवते. एक छोटंसं रोपटं आणि एक निरागस मुलगा यांच्यात एक सुंदर मैत्रीचं नातं निर्माण झालं. मुलांनो, ही छोट्याशा रोपट्याची आणि त्या निरागस मुलाची गोष्ट मनाला हलकेच स्पर्श करून जाते. चला तर मग मुलांनो, तुमच्या डोळ्यांसमोर हिरवागार निसर्ग उभा करा. निसर्गाच्या कुशीत स्वतःला लपेटून घ्या. मुलांनो, निसर्गाशी नातं जोडायला शिकवणारी आजची ही प्रेरणादायी गोष्ट खास तुमच्यासाठी. गोष्टीचं नाव आहे एका रोपट्याची मैत्री. मुलांनो, राजू नावाचा एक मुलगा खूपच खेळकर होता. गल्लीतली सारी मुलं गोळा करून दररोज गोट्यांचा खेळ खेळायचा. खेळाकडे त्याचं सतत लक्ष होतं, पण अभ्यास म्हटलं की त्याला कंटाळवाणे वाटायचं. मुलांनो, एके दिवशी शाळेत सरपंचाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरपंच महोदयांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ न वाटता एक एक छोटंसं रोपटं भेट दिलं. मुलांनो, राजूला आंब्याचं रोपटं मिळालं. शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजेच काही फुलांची, काही फळांची रोपटी मिळाली. सर्वच मुलांना खूप आनंद झाला, पण राजूच्या मनात वेगळेच विचार घोळत होते. रोज रोज या रोपट्याला पाणी घालायचे काम माझ्याकडून होणार नाही, अशी त्याची भावना होती. राजू ते रोपटं घेऊन घरी आला. एका कोपऱ्यात त्यानं ते रोपटं ठेवलं. आईनं ते रोपटं पाहिलं आणि आई राजूला म्हणाली, बाळा, या रोपट्याला तू तुझा मित्र समज. राजू गालातच हसला. आईच्या आग्रहास्तव त्यानं ते छोटंसं रोपटं अंगणात लावलं. त्याला पाणी घातलं, पण पुन्हा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी घालायचं तो विसरला. त्याने त्या रोपट्याकडे पाहिलं तर रोपट्याची पाने कोमेजली होती. हे बघून राजूला खूपच वाईट वाटले. त्याने लगेच पाणी घातलं. मुलांनो, तो रोज रोपट्याला हळूहळू पाणी घालू लागला. रोपट्याशी तो बोलू लागला, लवकर मोठा हो बरं. काही दिवसांनी रोपट्याला नवी पालवी फुटली. राजू आनंदाने आईला दाखवू लागला. आता तो खेळून आला की पहिल्यांदा तो त्या रोपट्याकडे जाऊ लागला. त्याच्याशी गप्पा मारू लागला. रोज रोपट्याची काळजी घेऊ लागला. रोपटं वाढत होतं आणि त्याच्यासोबत राजूचं मनही अधिक संवेदनशील आणि प्रेमळ होत होतं. आईने प्रेमाने विचारलं, बाळा, तू दररोज या रोपट्याची काळजी घेतोस, थकत नाहीस का? राजूने रोपट्याकडे पाहिलं. त्याच्या हिरव्यागार पानावर पाण्याचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. त्या हिरव्यागार रोपट्याकडे पाहत राजू म्हणाला, आई, हे रोपटं लहान आहे ना, याला स्वतःचं पाणी स्वतः घेता येत नाही. जसं मी लहान होतो तेव्हा तू माझी काळजी घेत होतीस, अगदी तसंच मी याची काळजी घेतो. हे ऐकताच आईच्या डोळ्यात पाणी आलं. राजू पुढे म्हणाला, आई, तू मला प्रेम दिलंस म्हणून मी लहानाचा मोठा झालो. हे रोपटंही असं प्रेमानंच मोठं होईल. उद्या हे झाड झालं की कितीतरी लोकांना सावली देईल, पक्ष्यांना घर देईल आणि गोड फळ देईल. मग मला वाटेल मी एका छोट्या जीवाला जगण्याची साथ दिली. आईने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, बाळा, झाडावर प्रेम करणाऱ्या मुलाच्या मनात प्रेमाचा अखंड वाहणारा झरा असतो. प्रेमाचा अथांग सागर त्याच्या हृदयात साठलेला असतो. लक्षात ठेवा मुलांनो, ज्याच्या मनात झाडासाठी प्रेम असतं त्याच्या जीवनात नेहमी हिरवळ फुलत असते. चला तर मग मुलांनो, आपणही राजूसारखं झाडाचा मित्र बनूया. एक झाड लावूया, त्याची काळजी घेऊया आणि या वसुंधरेला अधिक सुंदर बनवूया. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.